नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या आपल्या देशामध्ये ज्या सुप्रीम कोर्टाकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत आणि ते सर्वच्या सर्व निर्णय जे घेतले जात आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत। त्या निर्णयांमुळे जे अजूनही आपली लोकशाही अबाधित आहे किंवा आपली न्यायालयीन व्यवस्था जी आहे चांगल्या प्रकारे काम करते लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती जे गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाकडून जो एक निर्णय घेण्यात आलेला होता, इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांचं सर्वच ठिकाणी कौतुक झालं। परंतु आता पुन्हा एकदा एका न्यायाधीशांनी जे खूप मोठं वक्तव्य केलं, त्यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे सर्वच ठिकाणावरून आंबेडकरवादी असतील किंवा सर्वच लोकांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे। कारण ते जे आहे पुण्यामधील एका कोर्टाच्या कार्यक्रमासाठी आले होते। त्या कार्यक्रमासाठी आलेले असताना त्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलंय ते खूप मोठं आहे। ते बोलले की इथून पुढे कुठलाही सरकारी कार्यक्रम असेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी जे आहे सरकारी कामांमध्ये कोण्या देवाची पूजा करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण संविधान वाचन केलं पाहिजे। जस्टिस अभय ओका यांनी हे वक्तव्य केलंय। ते पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये आले होते। ते म्हणाले की आज आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आलेत, आपल्या देशाला जे आहे संविधान मिळून 75 वर्ष होत आले, तर त्यामुळे आपण काही ना काही असं करायला पाहिजे। आपल्या देशाचं संविधान जे आहे ते खूप मोठं आणि खूप मजबूत आहे। आपल्या देशाच्या संविधानामुळेच आपण सुरक्षित आणि आबाद आहोत। त्यामुळे आपण जे आहे कुठेही पूजा करण्यापेक्षा, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये पूजा वगैरे करण्यापेक्षा त्या ठिकाणी जे आहे आपण भारतीय संविधान वाचन केलं पाहिजे। त्यांचं ते वक्तव्य आता सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। अनेक जणांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा।